एकाच पद्धतीने भेंडीची भाजी करून तुम्हाला देखील कंटाळा आला असेल ना, तर आज आपण वेगळ्या पद्धतीने मस्त अशी भेंडीची भाजी करणार आहोत। त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। भेंडीचे दोन्ही टोक अशा प्रकारे कट करून मध्ये सेंटरमधून चाकूने कट करायचं आहे। आतमध्ये पाहायचं आहे की भेंडी किडलेली तर नाही ना, त्यासाठी अशा प्रकारे कट करायचं आहे। जर मोठी भेंडी असेल ना तर त्याचे देखील दोन्ही टोक कट केल्यानंतर मधून सेंटरमधून कट करायचं आहे आणि त्याचे 2 भाग करायचे आहे। भेंडीची साईज छोटी असेल तर पूर्ण घ्यायची आहे आणि साईज मोठी असेल ना तर त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। सर्वात प्रथम कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये भेंडी घालून 2 ते 3 मिनिटांसाठी गॅस मध्यम आचेवरती ठेवून भाजून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे भेंडी छान भाजली जाते आणि पटकन सॉफ्ट होते। आता हे कढईमधून काढून घेऊन पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे। गार करून झाल्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे। बाउलमध्ये ही सर्व भाजलेली भेंडी काढायची आहे। पण भेंडी ते भाजूनच घ्यायची आहे, कच्ची भेंडी अजिबात वापरायची नाही। भेंडी बाउलमध्ये काढल्यानंतर यामध्ये 1 वाटी फेटून घेतलेलं दही वापरायचं आहे। दही वापरण्यापूर्वी ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे ती कन्सिस्टन्सी एकसारखी स्मूथ अशी तयार होते। तर त्यासाठी दही नेहमी फेटूनच घ्यायचं आहे। 1 वाटी दही यामध्ये घातल्यानंतर काही बेसिकचे मसाले आपण यामध्ये घालणार आहोत। जसं की सर्वात प्रथम यामध्ये घालायचं आहे 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा इथे लाल तिखट वापरत आहे। हे लाल तिखट चवीला खूप जास्त तिखट नाही, त्यासाठी इथे मी 1.5 चमचे हे तिखट वापरलं आहे। यामध्ये जाईल अर्धा चमचा गरम मसाला। गरम मसाला घातल्यानंतर हे सर्व मसाले दह्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे याच्यापासून तयार होणारी भाजी ना चवीला खूपच अप्रतिम तयार होते। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आता चला याची भाजी बनवायला सुरुवात करू। कढईमधील तेल देखील गरम झालं आहे। यामध्ये सर्वात प्रथम अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये चेचून घेतल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। जर तुमच्याकडे छोटे लसूण असतील ना तर ते तुम्ही डायरेक्ट लसूण यामध्ये घातलात तरी देखील भाजी चवीला छान होते। लसूण भाजल्यानंतर यामध्ये 1 कांदा उभ्या साईजमध्ये कट करून घेतला आहे, तो देखील घालायचा आहे। गॅस मध्यम आचेवरती ठेवून कांदा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा सॉफ्ट झाल्यानंतर म्हणजेच मऊ पडल्यानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। जर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट नसेल तर तुम्ही इथे हे स्किप करू शकता। जरी नाही घातलं ना तरी देखील चालेल, भाजी एकदम परफेक्ट व्यवस्थित तयार होते। 2 चमचे कूट घातल्यानंतर मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर जे भेंडीचं मिश्रण आपण दह्यामध्ये तयार करून ठेवलं आहे ना ते यामध्ये घालायचं आहे। दह्यातलं भेंडीचं मिश्रण कढईमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा कपपेक्षा कमी पाणी घालायचं आहे। गॅस लो फ्लेमवरती करायचा आहे। प्लेट झाकून 7 मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्यायची आहे। आता 7 मिनिट झाले आहेत। 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर भाजी एकदा वर खाली करायची आहे। परत प्लेट झाकून 2 ते 3 मिनिटांसाठी आणखी ठेवायचं आहे, म्हणजे 6 ते 7 मिनिटांसाठी मंद आचेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला कलर देखील किती सुंदर आला आहे। त्याचबरोबर दाटसर अशी ही मस्त दह्यातली भेंडी तयार झाली आहे। तर अशा प्रकारे कमी वेळामध्ये टेस्टला बेस्ट अशी ही दही भेंडी तयार झाली आहे। नेहमी त्याच पद्धतीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा येतो ना, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे ही भेंडीची भाजी नक्की ट्राय करू शकता। गरमागरम भाताबरोबर गरमागरम ही भेंडीची भाजी ना चवीला खूपच अप्रतिम लागते। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारे भात असो, चपाती, भाकरी कशाबरोबर ही भाजी खूपच अप्रतिम लागते। या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारे पेस्ट किंवा वाटण वापरलं नाही तरी देखील ही भाजी एकदम दाटसर अशी तयार होते। जशी की ग्रेव्हीची भाजी होते ना, परफेक्ट तशीच ग्रेव्ही याची तयार होते, कारण यामध्ये आपण घट्टसर दही वापरलं होतं। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। परत भेटू पुढील रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।